नमस्कार. आज जरा एक वेगळाच पॉडकास्ट करतो वॅकोसॅनिटीवर. वॅकोसॅनिटीज आमचा वास्तव में ट्रूथ या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. नॉर्मली मी 1 to 1 कोणाचा तरी इंटरव्ह्यू घेतो. आज तसं नाही आहे. आज निमित्त पण असं आहे की सिनेमा आमचा रिलीज होतो आहे 31 ऑक्टोबरला, पुन्हा शिवाजी राजे भोसले. तर त्यानिमित्ताने हे सिनेमात काम करणारे आमचे प्रमुख नट आज समोर इथे बसलेले आहेत. त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्या, पण फक्त ते कॉन्सन्ट्रेट मला आपल्या सिनेमाच्या काय म्हणतात पब्लिसिटीवर ठेवायचं नाही आहे. कारण पब्लिसिटी नाही, इनफॅक्ट एक थोड्याशा गप्पा, म्हणजे सिनेमात काय काय झालं, बिहाइंड द सीन्स काय काय झालं, आणि इन जनरल मराठी सिनेमा आज कुठे आहे, आणि तो आपण आज जसं देशातले सिनेमे जे हळूहळू प्रोग्रेस होत आहेत, हिंदी नाही, मी इन जनरल बाकीचे सिनेमे म्हणतो की आज तामिळ, तेलुगू, गुजराती सिनेमा आज मुंबईतही महाराष्ट्रातही रिलीज होतो आहे. तर इन जनरल त्या तुलनेत आपण मराठी सिनेमा कुठे आहे आणि तो त्या लेवलवर आणण्यासाठी आपल्याला काय करता येईल. तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. सिद्धार्थ, त्रिशा, भार्गव आणि विक्रम. तर एक सिनेमा आपला प्रदर्शनासाठी तयार आहे. एक अगदी अनबायस्ड, म्हणजे आता तुम्ही पिक्चरमध्ये काम केलं आहे, तुम्हाला माहिती आहे सिनेमा काय आहे. आज तुम्ही लुकबॅक करता तर त्यावेळेला शूटिंग झालं, तुम्ही त्यावेळेला आपल्याला काही डोक्यात नसतं की काय सिनेमा होणार आहे. बऱ्याच वेळा तुम्ही म्हणत असता की काय चाललं आहे, हा काय माणूस म्हणतो ते माहिती नाही. बऱ्याच वेळा असं होतं की आर्टिस्टला एक सांगितली गोष्ट त्याला वाटतं मी असं का करावं, हे मलाही वाटतं. मी दुसरीकडे काम करत असताना आज लुकिंग बॅक तुम्हाला काय वाटतं, हा सिनेमा कसा झाला आहे? पहिलं मी प्रश्न विचारतो, हिला ही उत्तरं चोख द्यायची मोठी. काय वाटतं तुला पिक्चर कसा वाटतोय पिक्चर आपला? मी शिवाजी महाराजांसोबत पहिल्यांदा काम केलं आहे आणि शिवाजी महाराजांचा हा मूवी आहे तो मी फर्स्ट टाइम केला आहे. नाही, पण तुला काय वाटतं, हा पिक्चर बघितलं, ट्रेलर बघितलं, तर तुला करताना असं वाटत होतं का पिक्चर असा होईल? काय वाटलं तेव्हा? हो, वाटत होतं खूप छान होईल पिक्चर. हो. आणि काम करताना मजा आली? खूप मजा आली काम करताना मला. किती त्रास दिला तुला डिरेक्टरनी, दिग्दर्शकाने? त्रास नाही दिला. मग अजिबात नाही चिडलात नाही डिरेक्टर कधीच? नाही. अरे माझ्यासमोर तरी खोटं बोलू नको. कधीच नाही चिडला? नाही. काय नाही चिडला? एकदा चिडला होता, दोनदा. हो. मग तू मला बरं वाटतं म्हणून बोलू नको, खरं सांग. नंतर तू आईकडे जाऊन बोलली पण होतीस, त्या मला माणूस आवडत नाही म्हणून. मला आई बोलली होती हा चिडतो माझ्यावर म्हणून. नाही. असं नाही बोलली? आई नव्हती बोलली. तू बोललीस आईला जाऊन? नाही. आपण शिवाजी महाराज केले या पिक्चरमध्ये. कोणी केलं? सिद्धार्थनी. बरोबर आहे? बरोबर आहे. हो. तुला काय वाटतं, तुला कोण हवा होता शिवाजी महाराज म्हणून? सिद्धार्थ दादा. तुला काय माहिती, सिद्धार्थ दादांनी केलं तेव्हा तुला कळलं ना. पण तुला असं म्हणजे तेव्हा असं त्यावेळेला तू सिनेमात आलीस तेव्हा तुला काय वाटलं कोणी असायला पाहिजे होतं? तुम्ही. हो, पण मी येऊन काय करणार होतो? मी मारामारी मला करता येत नाही. आता वजन एवढं झालं की मग शिवाजी महाराज अनफिट शिवाजी महाराज वाटले असते ना. भार्गव, तुझा काय एक्सपिरियन्स आहे? तुमच्यावर आमचं तिथं झाला तुमचं तुम्हाला मजा आली तुझं? पहिल्याच दिवशी पाय हे झालेला, काय मुरगळलेला? तू पहिला दिवस. पहिलाच दिवस? हां, तर पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी पाय मिळाला तेव्हा खूप वाईट वाटतं. नंतर मी हळूहळू टेम्पो केलं. तू गेलंच पण ना, पण टेप बिप लावून. विक्रमला मला विचारायचं की काय तुझं आता लुकिंग बॅक, आज ट्रेलर बघितला, पिक्चर बघितला, करताना काय वाटलेलं, आज तुझं काय ओपिनियन आहे अबाउट दिस सिनेमा? फिल्म करताना खरं तर नाही लक्षात आलं सर की या पद्धतीने एवढं मोठं होईल. पण जेव्हा ट्रेलर पाहिला तेव्हा स्वतःला ब्लेस्ड असल्यासारखं वाटलं की आपण एवढ्या मोठ्या चित्रपटाचा भाग आहोत आणि त्यात एक महत्त्वाची भूमिका साकारायला मिळाली आहे. पण म्हणजे अर्थात फिल्म जेव्हा तुम्ही नरेट केली होती पहिल्यांदा गोष्ट, तेव्हा लक्षात आलं होतं की काय पद्धतीने फिल्म असेल. पण शूट करताना आपल्याला नाही जाणवत. आपण बऱ्याचदा म्हणजे नट म्हणून मी
त्या भीतीत असतो की आपण परफॉर्म बरोबर करू शकू की नाही. पण जेव्हा त्याचं आउटपुट ट्रेलरच्या माध्यमातून बघितलं तेव्हा कमाल वाटलं. नाही, पण करताना तुला असं वाटलेलं की हा म्हणजे कसं आहे, आपण सिनेमा केला आहे पण तो असा टिपिकल म्हणतात ना सिनेमात, असं हिरो हिरोईन त्यांची गाणी लव्ह स्टोरी असं काही नाही सिनेमात. तर तुला कुठेतरी असं बॅक ऑफ द माइंड वाटलेलं की हा खास सिनेमा कसा रिसीव्ह केला जाईल? नाही, अजिबातच नाही. म्हणजे महाराष्ट्रात कधीही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही आलं की प्रेक्षक ते उत्सुकतेने बघतात. आणि एक मुळात त्याचा एक वेग असतो. ज्या कुठल्या विषयावर चित्रपट करताना तिथं महाराज असतील, त्याला एक त्याचा स्वतःचा वेग घेऊन येतो तो चित्रपट. आणि त्यामुळे असं कधीच नाही वाटलं की एवढा मोठा हिरो असताना हिरो हिरोईनची वेगळ्या नॉर्मली गरज नाही. थोडी प्रेक्षकांची पण एक काय म्हणतात ते अपेक्षा असते. सवय लागून गेलेली असते ना की या सिनेमात आता एक हिरोईन असेल, एक हिरो असेल, 2-3 गाणी असतील. तर तुला असं वाटलं नाही की ह्या सिनेमात काम करतोय पण हा कसा रिसीव्ह होईल काय माहिती नाही? नाही, समहाऊ मला असं वाटलं होतं की हा छानच होणार असं. सिद्धार्थ, तुझं काय मत आहे सिनेमा म्हणजे तू तू एक नट आहेस, तू थिएटर केलेलं आहेस, त्यामुळे ना आपलं एक अप्रोच असतो सिनेमाकडे जे आपण करतो काम त्या. तर वॉज इट अ प्लेझंट सरप्राईज और अ शॉक की आईला मला इथे म्हणजे एक ॲक्टर म्हणून आपण एक प्रिपेअर करतो ना, ॲक्टर प्रिपेअर्स, तसं आपल्याला एक एक साधारण सीन हातात आल्यावर कळतं. तर तुला काय तुझी फर्स्ट रिॲक्शन होती ज्यावेळेला सेटवर आला असतो? खरं सांगा, आणि इथे काही खोटं सांगायची काहीच गरज नाही. हो, सांग ना. नाहीच देत मी, त्याच्यासाठी देत नाही मी, ते नंतर येणार नाही मी त्यासाठी. हां, करू शकतो ना पण. हो हो सो बिलकुल. मी त्या थॉटने मी खूप अनकम्फर्टेबल झालो होतो की मला तुम्ही गोष्ट सांगितली होती पण मला काय करायचं आहे, काय बोलायचं आहे, तयारी काय करायची याची आपल्याकडे जर वाक्यच नसतील, आपल्याला फक्त गोष्ट माहिती आहे एक, तर त्याच्यासाठी मी पहिले खूप नर्वस होतो. मी तुम्हाला खूप वेळा रिक्वेस्ट पण केली पण ती तुमची पद्धत नाहीच, त्यामुळे तुम्ही ते आणि त्याच्या मागचं कारण पण त्यांनी मला सांगितलं की याच्याने ॲक्टरची स्पॉन्टॅनिटी जाते. तर मी खूप घाबरलो होतो, खूप नर्वस होतो. पण जसा मी आलो आणि एक एक आपण सीन करायला लागलो तेव्हा मला ते रिअलाईज व्हायला लागलं की अशा पद्धतीने पण काम होऊ शकतं आणि रादर ती स्पॉन्टॅनिटी खरंच टिकते जेव्हा आपल्याला माहिती नसतं. आणि सिनेमाच्या बाबतीत मला सर असं झालं की आपण किती मोठा सिनेमा करतो आहे किंवा आपण काय करतोय ही ऑब्जेक्टिव्हिटी त्याच्यात आत असताना पूर्ण हरवतो आपण. तर मी एक सीन बाय सीन ते सगळं करत होतो आणि त्या सीन पुरतं बेस्ट देण्याचा प्रयत्न करत होतो. पण ज्यावेळेला हळूहळू आपले जे महत्त्वाचे सीन्स येत गेले तेव्हा त्या विषयाचं गांभीर्य थोडं मला हिट होत होतं की अरे बापरे, कारण एक आपण वाचल्यानंतर पहिले वाचक म्हणून वाचत होतो त्यावेळेला की कारण ते इट वॉज कम्प्लिटली न्यू. तर तो जो थॉट आहे तो अस्वस्थ करत होता आपल्या बऱ्याच सीन्समध्ये. आणि डबिंगच्या वेळेला ज्या वेळेला मी ते आपण परत करत होतो त्यावेळेला एक आपण ते सगळं बघत होतो तेव्हा मला रिअलाईज व्हायला लागलं की हा विषय हा किती खरंच आपण किती महत्त्वाच्या विषयाला हात घातला आणि आपण काय डिलिव्हर करतोय जे तुम्हाला ऑफकोर्स थ्रू आउट माहिती होतं. आणि तेव्हा तुम्ही जे सांगायचे ते जास्त मला डबिंगच्या वेळेला रिलेट होत होतं की तो फक्त हा सीन कर, म्हणजे जो फ्रेश अप्रोचने हा सीन कर, किंवा तुमचा सगळ्यात पहिला ब्रीफ होता की हे प्रचंड चिडलेले महाराज आहेत. तर ॲक्टर म्हणून करताना कधी कधी मला वाटत होतं, मी तुम्हाला विचारायचो पण की सर मी एवढं ओरडू का किंवा एवढं हे करू का, तर त्यावेळेला तुम्ही मला सांगायचे की नाही हे असंच पाहिजे. पण ते डबिंग करताना जाणवतं की ती इंटेन्सिटी आणि त्या पद्धतीने करणं का गरजेचं होतं. नाही काय बेसिकली ना, आता म्हणजे मी असं नोन आहे की मी स्क्रिप्ट देत नाही, पण ते मला काय ॲक्टरची गोची करायची नसते कधीच. काय असतं की ॲक्टर हा एक ॲक्टर जमातच सेल्फिश आहे. म्हणजे मी ॲक्टर करतो तर मी सेल्फिश असतो, कारण माझा रोल चांगला व्हावा हे मी ऑनेस्टली प्रयत्न करत असतो. इथे काय होतं म्हणजे माझी काम करण्याची पद्धतच अशी आहे की तुम्ही सेटवर रिटेक घेतलं तर चालतो. मला ॲक्टरची बेसिक एक सवय आहे की मला स्क्रिप्ट मिळालं तर मी माझे पॉईंट काढतो, मी इथे असं करीन, मी इथे असं करीन, मी इथे त्याची ती एक प्रिपरेशनची हे बनते. तशीच मग आता समजा 4 कलाकारांचा सीन आहे, मग 4ही जणं ती तयारी करून येतात. ते 4 एकमेकांपासून एवढे भिन्न असतात की मग मला त्याचा त्रास व्हायला लागतो की ह्याच्या पद्धतीने करतो. मी जेव्हा लिहितो तेव्हा मला माझा ॲक्टर दिसत असतो, तो काय करणारी माझी क्लॅरिटी असते.
तर ते त्यांनी तयारी केलेली तोडून आपलं सांगण्यात ह्याच्यात जो वेळ जातो ना त्याच्यापेक्षा कमी वेळ रिटेकमध्ये जातो. तर त्यामुळे हरकत नाही. आणि ती स्पॉन्टेनिटी जातेच रे. पाठ करून येतात ना, ते मला पाठ केलेला ॲक्टर आवडत नाही, मला चुकलेला ॲक्टर आवडतो. ह्युमन होता पण. आणि ह्या पिक्चरमध्ये तसं करता नाही आलं, पण मला ना माझ्या सिनेमात कोणी चुकलं किंवा फंबल झालं तर मी ते ठेवतो. कारण आपण नॉर्मल आयुष्यात जॉब देतो तिकडे पण चुकतो की, फंबल होतो की, मग इथे ठेवण्यात काय पॉईंट आहे. आणि दुसरं म्हणजे मला माहिती होतं तुला थोडंसं अनकम्फर्टेबल व्हायचंच की अरे मी हा जरासं इमोशनल सीन आहे, इमोशनल करू का नको. कारण काय असतं माझं काय म्हणणं असतं, इमोशनल सीन आपण जेव्हा सांगतो लोकांना ना तेव्हा तो आपण इमोशनल होण्यात पॉईंट नसतो, तो सीनच इमोशनल असतो. इनफॅक्ट तो सीन आपण पण इमोशनल करायला गेलो ना मग त्याचा थोडासा मेलोड्रामा होतो. तर त्यासाठी ती एक काय म्हणतात त्याला ती सेट करतो मी. आणि त्याचं काही लोकांना नाही पटत ते मी स्क्रिप्ट देत नाही याचा लोकांना त्रास होतो. फॉर फॉर मी हा माझ्यासाठी नवीन एक्सपिरियन्स होता. पण मला ह्या फिल्ममध्ये खूप प्रकर्षाने जाणवलं की आपण जे नेहमी म्हणतो की डिरेक्टर्स मीडियम आहे. तर मला तुम्हाला सरेंडर करताना हळूहळू एखादा पहिले 2-3 दिवस मी अस्वस्थ असायचो, पण मला ज्यावेळेला ते कळलं तर तसं काम करताना एक वेगळा एक्सपिरियन्स होता आणि मला मजा येत होती. कारण मला खरंच रिटेक्सचं काही प्रेशर नव्हतं, ते तुम्ही कधीच दिलं नाही. त्याच्यामुळे काही काही जागा त्यावेळेला इतक्या नॅचरली निघायच्या की ती प्रोसेस इज अ व्हेरी ब्युटिफुल प्रोसेस. मला असं वाटतं की तुम्हाला आधी असं कधी झालं आहे का की ह्या नटाला स्क्रिप्ट द्यायला हवी होती आधी? कारण मला असं वाटतं प्रत्येकजण वेगळा एक बॅकग्राऊंड घेऊन आलेला असतो ॲक्टर, आणि कधीकधी तो कॉन्शियसनेस काही नटांचा जात नाही कॅमेऱ्यातला, की रिटेक समजा तुम्ही 10 घ्याल पण तो माणूस मला अर्ध्या तासापूर्वी स्क्रिप्ट दिली आहे हेच डोक्यात घेऊन बसलेला असतो बऱ्याचदा. आणि तो ते स्वतःला सिम्पथाईज करण्याच्या नादात त्याच्या चेहऱ्यावरचं कधी कधी फिल्म्समध्ये काही दिसतो कॉन्शियसनेस. नाही मग तो असा जो नट असतो ना ज्याला जागेवर देऊन स्क्रिप्ट प्रॉब्लेम होतो तो स्क्रिप्ट देऊन त्याच्यापेक्षा वाईट काम करेल. पण त्याला म्हणजे त्याला ॲक्टिंगचं काही घेणं देणं नाही आहे. त्याच्यात त्याला स्क्रिप्ट दिली मग तो जी काय तयारी करेल ना ती मग मला त्याला घरीच पाठवायला लागेल. त्याने तोंड उघडलं की चल बाबा घरी जा. काय असतं की मी कायम म्हणतो की डिरेक्टर इज लाईक अ कंडक्टर ऑफ तुम्ही जसं एक समजा 10 जगातले बेस्ट व्हायलिनिस्ट घे आणि त्यांना स्टेजवर ठेव लाईनीत बसव, बरोबर आहे. आणि त्याची तुला सिम्फनी आज ऑडियन्स बसला आहे. मग प्रत्येकाला कानात जाऊन सांग तुझ्या आयुष्यातली बेस्ट सिम्फनी तू वाजव. आणि 10 जणांनी एकत्र त्यांच्या आयुष्यातली बेस्ट सिम्फनी वाजवली ना तर लोक केस उपटून त्यांना दगडाने ठेचून मारतील. पण इकडे ऐकायला येईल तो नॉईज असेल. हे जे सगळे ट्यूनमध्ये पाहिजे ना आपण म्हणतो ना हे त्याच्यासाठीच की एक हा सूर लावला आहे तो सूर लावला आहे ते ठीक आहे. मग एखाद्या कॅरेक्टरची एक हे असेल पण बाकी तुम्हाला ते ट्यून करावंच लागतं. म्हणजे जेव्हा मी ऐकतो ना तेव्हा ते बेसूर जसं गाणं पण आहे रे. तर मी म्हणजे मी डबिंगला पण कित्येक वेळ आर्टिस्टला कानात देत पण नाही त्या डायलॉग. मी म्हणतो तेवढं रिपीट कर सांगतो. मग त्या माणसाचा डायलॉग ऐकतो आणि मी तेच लिपसिंग पकडून मी इथून देतो ना. म्हणजे मला नाही वाटत ही त्रिशाला मी तुझा आवाज ऐकायला दिला. मी जे तिने म्हटलेलं ते मी इथे बसून रिपीट केलं तर तिने रिपीट केलं. नॉट दॅट मी खूप ग्रेट ॲक्टर आहे, मी कंडक्टर आहे. मला कानाला ऐकायला येतं की मला कसं हवं आहे ते. कळलं. मला वाटतं तुझ्या डबिंगला मी नव्हतं वाटतं फार, पण ह्याचं पण डबिंग तसंच केलं मी बऱ्याचशा वेळेला ना की तो एक जो फोर्स पाहिजे ना. तर मला पटणं जमतं ही फिल्म तुला चालायची ही फिल्म आणि आमच्यासोबत चालायची ही मोठं होत नाही. आणि काय माहीत ना ही तुमच्यासाठी लिहिली गेली. मी त्याचं तुम्हाला क्रेडिट का देतो. एक विषय तुमच्या डोक्यात असतो की आपल्याला काहीतरी करायचं आहे, शेतकरी आत्महत्यांवर, त्याचा तुम्हाला ट्रिगर मिळत नसतो. एक स्क्रिप्ट कुठून सुरू करावी काय करावी. तर ह्या सिनेमाच्या लिखाणाचं क्रेडिट मी पहिलं तुम्हाला देतो. कारण तुम्ही दोघे आलात घरी, आपण खूप मजा केली, खूप जेवलो. पण काय असतं की एक डिरेक्टर पण सेल्फिश असतो. एक चांगला ॲक्टर चांगली ॲक्टर्स त्यावर काम करायचं असतं. तर तुम्हाला त्यावेळेला मस्करी वाटली असेल मी म्हटलेलं तुमच्याकडे एक सिनेमा लिहिणार की हा काहीतरी आपला उगाच बोलतो आहे
आम्ही आहोत म्हणून. आणि ते मला माहिती त्याच्या आईच्या तोंडावर ते होतं, उगाच आपलं बोलवलं आहे आणि हा लिहिणार तर नाही पण आपलं बोलतो आहे आमच्या मुलांना बरं वाटतं म्हणून, हो की नाही? हो मग बरं आहे. हे आई तिची गेल्या गेल्या बाहेर बोललेली तिला. ही बोलली आई कधी करते पिक्चर? ती म्हणाली काही नाही का, तर तुम्हाला बरं वाटावं म्हणून बोलला, हो की नाही? तर मी खूप सिरियस होतो तेव्हा जे बोललो तेव्हा. म्हणजे आणि मला भीती ही होती की मुलं वाढतात, त्यामुळे मला घाई होती, कळलं, लिहायची. मग काय लिहू करता करता मग मला ते परत एक माझी ती शेतकरी आत्महत्या परत जागा झाला. आणि मग कसं करता येईल ही प्रोसेसच साधारण मे बी 1-1.5 महिन्याची असेल, पण ते हळूहळू ती पडत गेली एकत्र. आणि मग झालं. त्यामुळे हा विषय करायचा तो होताच. बरं काय असतं की ह्या विषयावर सिनेमे झाले नाहीत का? झालेत की. म्हणजे शेतकरी आत्महत्या, त्याची त्रास, ह्या पिक्चर झाले. आज माझं म्हणणं आहे की मला आज जर का त्या ऑडियन्सला थिएटरमध्ये आणायचं असेल तर मला तो सिनेमा तसा करायला लागेल. त्याची एक काय म्हणतात त्याला, त्याची इंटेन्सिटी, त्याचं स्केल हे सगळं वाढवून करायचं होतं. त्यामुळे मग लिखाणाच्या प्रोसेसमध्ये ते कसं एनहॅन्स करता येईल, ते कसं लार्जर दॅन लाईफ करता येईल, तर ते त्याच्यातनं झाला पिक्चर हा. आणि पण तरी म्हणजे तुमचं लेखकामध्ये तुमचं पण नाव दिलं पाहिजे खरं. स्टोरी आयडिया आहे ना, त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप. हो, कारण तुम्हाला बघूनच, तुम्हाला विचार करून दिला ना सिनेमा. सर, मला एक प्रश्न आहे. तुम्हाला ही फिल्म करावी असं का वाटलं? आता तोच दिलं ना उत्तर, त्याच्यातच दिलं त्याच्या प्रश्नातच, की का म्हणजे तुला तर आता तुला तू अजून लहान आहेस बाळा. आज या देशाचीच परिस्थिती ना शेतकऱ्यांची खूप वाईट आहे. कारण शेतकरी हा एक, शेती हा एक असा व्यवसाय आहे ना, तो कन्फर्म नाही. बाकीचं म्हणू शकतो तुम्ही ह्याच्यात एवढा प्रॉफिट मार्जिन आहे, ह्याच्यात हे ही गोष्ट विकली तुम्हाला एक ह्याच्यात मिळेल. शेती ह्या विषयात असं नाही आहे. किती तुम्हाला मिळेल त्या शेतातनं माहीत नाही. आता हा असा विषय आहे, त्याच्यात पाऊस खूप पडला तो ओला दुष्काळ, नाही पडला तर सुका दुष्काळ, कळलं? मग कीड लागली तर शेत खराब. खूप खूप ते काय म्हणतात त्याला, बेभरोशाचा व्यवसाय आहे. आणि आपला शेतकरी बरं सधन शेतकरी नाही आहेत का, आहेत, पण त्यांना खूप सबसिडीज खूप आहेत, पण ते किती टक्के? बरं आता काही असेही शेतकरी आहेत जे शेतीवर टॅक्स नाही म्हणून पण शेतकरी झालेले आहेत, पण ते आपण त्यांचा आपण विचार नाही करता, ते जाऊ दे, ते तो वेगळाच विषय आहे. पण हा जो माझा शेतकरी आहे, जो राबतो त्या शेतात आणि त्याचं अन्न माझ्या ताटावर येतं, तर त्याची परिस्थिती फारच भीषण आहे. मग मग ते काय करतात, त्यांना त्रास झाल्यावर ते आत्महत्या करतात, हो की नाही? म्हणजे ते आपल्या ताटात जेवण यावं म्हणून ते आत्महत्या करतात. मग त्यांचा आपण पिक्चर करायला हवा की नाही? त्यांचे प्रॉब्लेम आपण लोकांसमोर आणायला हवेत की नाही? आता कितीशी कर्ज आहेत त्यांची, ते आपल्याला आज हा विषयात ना, आपला सिनेमा जर का रिलीज झाल्यानंतर लोकांना असं वाटलं ना की आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं एकत्र मिळून. 140 कोटीच्या वरती लोकसंख्या आपली. किती आहे? 140 crores. त्यातले समजा मुलं काढून समजा एक 50 कोटी लोक आहेत. 50 कोटी लोकांनी महिन्याला 1-1 रुपया दिला, महिन्याला किती? 1 रुपया. तर 50 कोटी × 12, 600 कोटी रुपये आपण शेतकऱ्यांसाठी जमवू शकतो. किती लोकांना मदत करू शकतो. पण हे करायला कोणीतरी त्यांना सांगा, कोणी नाही म्हणणारच नाही ना. तुमच्या ताटात जो जेवण वाढतो त्याला तुम्ही मदत करणार की नाही? तर बेसिकली ह्यासाठी मला सिनेमा करायचा वाटला. आणि मला लोकांनाही तेच सांगायचं, सिनेमा बघताना मी फक्त एक मनोरंजनाचं एक हे समजून या सिनेमाला येऊ नका. या सिनेमाच्या मागे एक भावना आहे, या सिनेमाच्या मागे एक बऱ्याच जणांनी मला असं ते इतकं हे असतं ना की सिनेमा आपण जेव्हा ट्रेलर येतो ना, आमच्या काळी म्हणजे मी जेव्हा सिनेमा बनवायचो, म्हणजे वास्तव बनवला किंवा अस्तित्व बनवलं, तेव्हा काही तसं नव्हतं ना. ट्रेलर यायचा आमचा, पिक्चर लागायचा, सोशल मीडिया नव्हतं. आता आपलं ट्रेलर आलं की बरेच जण असे फिल्ममेकर बनतात.
आणि मग त्याच्या खाली त्यांचे सुरू होतं की शिवाजी महाराज असे नव्हतेच. अरे असे नव्हतेच म्हणजे तुम्ही होतात त्या काळी का आता ते घरी आलेले तुमच्या? शिवाजी महाराज असे चिडलेले नसायचे रे, तुम्हाला काय माहिती. बरं, तुम्ही तो एक 3 मिनिटाचा ट्रेलर बनता, त्याच्यावरनं तुम्ही फिल्म मेकर बनता. असे पिक्चर आधी येऊन गेलेत. हा पिक्चर त्या पिक्चरसारखा आहे, हा पिक्चर ह्या पिक्चरसारखा आहे, हा पिक्चर त्याचा पार्ट 2 नाही आहे ना. बघा आणि ठरा. बरं, काही आता एक नवीन व्यवसाय सुरू झाला आहे, मग तो हरकत नाही असायला की तो आज लोकांना त्याची सवय पण झाली की मग त्याचं ॲनालिसिस करतात त्या ट्रेलरचं. करा, माझं काही म्हणणं नाही की आज एक ट्रेलर आला की कसा वाटला तुम्हाला, की काय काय वाटलं टेक्निकली. बरं, ते क्वालिफाईड आहेत की नाही ते मला त्याशी काही घेणं देणं नाही. तुम्हाला आवडला की नाही त्याच्यावर जे तत्त्वज्ञान शिकवायला गेलं जातं ना, की काय हा पिक्चर काही चालणारच नाही, हा फ्लॉपच आहे. नाही रे, बरं अर्ध्याधिक वेळा त्यांच्या थोतरीत बसते, तो पिक्चर चालतो. आत्ताचंच एक्झाम्पल आहे, मी काही त्याला नाव घ्यायची गरज नाही. पण इन जनरल तुम्ही नक्कीच ॲनालिसिस करा तुमच्या चॅनलवर की नाही बाबा हे छान वाटलं, हे नाही वाटलं, पण काय असायला हवं हे नका तुम्ही ठरवू ना. तर ते आजच्या काळात काय झालं की ते मी वाचतच नाही फार आता कमेंटच्या खाली. कारण प्रत्येकाला मला एक ह्याच्यात की एडिटिंग जरा म्हणजे मी फाइंड आउट करतो पण कोण येतो, एडिटिंग जरा बरोबर नाही. हा कुठेतरी असा नंदुरबार इकडे विचार राहणार एक गरीब पोरगा, तो आज एडिटिंगवर बोलतो. तिथून एक कोणतरी असाच एक माणूस असा सिनेमॅटोग्राफीवर बोलतो, ज्याला मी सिनेमॅटोग्राफी याची स्पेलिंग विचारलं तरी येणार नाही. पण आता काय झालं आहे, कोणी आधी ते आमच्या काळात नव्हतं रे. त्यामुळे बरं, हे बोलणारे तिकीट काढून सिनेमा गेलेले मला कधी बघितलेलं नाही आहे. किंवा आपण हे जे कमेंट करतो आहे ती आपली कमेंट खरी आहे का नाही आहे, किंवा आपण पिक्चर बघितल्यानंतर सांगा नाही रे माझं चुकलं, की नाही रे माझं बरोबर होतं. तर ते काय वाटतं तुला, आज कुठे चाललं आहे मराठी सिनेमा? मराठी सिनेमा जे चांगले येत आहेत ते चालतातच आहेत, पण मीच तुम्हाला प्रश्न विचारणार मी होतो. तुला एक सिंपल प्रश्न विचारतो, आज मराठी सिनेमाची परिस्थिती काय आहे? सगळ्यांना, तुला, यांना नाही विचारत मी. वर्षाला सर म्हणजे आता असं चित्र निर्माण होतं मध्ये मध्ये की चित्रपट खूप चांगले झाले आहेत मराठी, पण आपण जर इयरली बघितलं तर 500 पिक्चर येत असेल त्यातले 3 किंवा 4 चालतात वर्षभरात. त्यामुळे उरलेले पिक्चर तर डब्यातच जातात. 500 येत नाही, समजा तुला एक असं धरूया की एक 70-80 येत असतील, तर त्यातले काही 2-3 चालतात. म्हणजे पर्सेंटेज वाईज आपण खूपच म्हणजे अगदी 1% पण नाही होत. पण ह्याचं कारण काय? मी तुला खूप सिरियस प्रश्न विचारतो, त्याला मला असं वाटतं की आता प्रॉब्लेम असा आलाय की आपल्याकडे म्हणजे मला असं वाटतं की आता आपला चित्रपटसुद्धा आपण डब करणं खूप गरजेचं आहे. तो बाहेरनं शेजाऱ्यांनी जर कौतुक केलं ना तर आपल्या घरात किंमत येते आपल्याला, जे मराठीचं अजिबात नाही होत, अजिबातच नाही होत. किती मोठा पिक्चर असू दे तो हिंदीत. मग आता धर्मा प्रोडक्शननी सैराट हिंदीत केला वेगळा, पण कांतारा हिंदीत करायला कोण गेलं नाही. कांतारा डब करून आपण पाहिला, ते मराठीचं नाही होत. ते जर व्हायला लागलं, बाहेरचे ऑडियन्स जर आपण अट्रॅक्ट करू शकलो तर आपोआप आपला चित्रपट मोठा व्हायला लागेल. पण आपण ते, मला माहीत नाही त्याचं आर्थिक गणित काय असतं, मला माहीत नाही. काहीच नाही आर्थिक गणित, आपल्याला ते कॉन्फिडन्स नाही आहे. एक हा करेक्ट आहे पॉईंट तुझा. आपण जसं कांतारा, आपण कन्नडा पिक्चर कोणी बघायचंच नाही, कर्नाटकात पण नाही बघायचे. त्यांचं रडणं होतं, कारण काय ह्यांची बजेट जास्त ना तमिळ तेलुगूची, ते ओव्हर पॉवर करायचे. तर कुठल्या तरी एका माणूस असा तो पेटून उठला की त्याला त्या कन्नड भाषेबद्दल अभिमान असेल, त्यांनी मग KGF केला, मग नंतर कंटारा केला, मग KGF 2 केला, मग अजून पण तिकडे बजेटवाले पिक्चर केले, त्या सुदीपचे काही पिक्चर सडनली, आणि त्यांनी डेअरिंग केली की तो हिंदीत डब केला. प्रॉब्लेम आपला कुठे होतो, आपल्याला मार्केट महाराष्ट्र सोडून कुठे नाही, ओव्हरसीजचं काही फार मोठं मार्केट नाही आपलं, नाहीच म्हटलं तरी चालेल. कन्नडा पिक्चर, कन्नडा नाही, तेलुगू तमिळ पिक्चरला मार्केट आहे तिकडे, तसं आपल्याला मार्केट नाही. हाऊ डू वी क्रिएट दॅट मार्केट? जर का पिक्चर आपल्या हिंदीत डब झाला आणि नंतर कळायला लागलं की सारे पिक्चर चांगले असतात. आत्ता माझं काय म्हणणं आहे की आपण एक घाबरतो की आपल्याकडे शाहरुख नाही, आपल्याकडे सलमान नाही, आपल्याकडे आमिर नाही.
काही गरज नाही ना आता. म्हणजे माझं पण म्हणणं मराठीला सर स्टारवर चालणारी फिल्म कधीच नव्हती. म्हणजे मला तरी असं वाटतं की मराठीमध्ये नाही, हिंदीमध्ये पण. आता तू बघ ना आजची परिस्थिती काय आहे. मी आज कोणाला तरी एक एक्झाम्पल सांगत होतो. आता एक पिक्चर लागला ज्याचं नाव आहे काहीतरी संस्कारी आणि तुलसी असं काहीतरी ना. तर तो बरं बॅनर कुठला, धर्मा प्रोडक्शन. म्हणजे एव्हरीथिंग वॉज टिक राईट होतं ना त्याचं. आपला वरुण धवन आणि जान्हवी बिन्हवी सगळं राईट होतं, बरोबर आहे. त्याच्यासमोर एक पिक्चर लागला कंटारा 1. हिरो कोण आहे, ऋषभ शेट्टी. तसा गुड लुकिंग हंग विंग आहे का, नाही आहे, कॉमन मॅन दिसतो तो. तुमच्या आमच्यातला एक माणूस दिसतो. त्याचं ट्रेंडिंगमध्ये बुक माय शोवर तो 13 पटीने मोठा होता ह्या पिक्चरपेक्षा. किती? डब सिनेमा, कन्नड सिनेमा डब्ड इन हिंदी वॉज 13 टाइम्स संस्कारी. मी का म्हणतो हे की आज तो जमाना गेला. हेच आपल्या मराठीचं होऊ शकतं. एक फक्त कोणतरी माणूस पाहिजे जो बिलीव्ह करेल की आपण एक बजेटवाला पिक्चर करू. टेक्निशियन्स आपले भयंकर चांगले आहेत. म्हणजे ऑन पार विथ कोणाच्याही थोतरीत मारू शकतो असे आपले टेक्निशियन्स आहेत. म्हणजे DOPsपासून ते डिरेक्टर्सपासून ते लिखाणात आपल्याकडे लिखाणाचं सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज काय, वी हॅव रायटर्स. प्रॉब्लेम आहे की कोणतरी बिलीव्ह करला. त्याच्या पुढचा प्रश्न मी तुला एक छोटासा विचारतो, जो मला हाच का विचारतो तुझ्या प्रश्नानं, की आपल्यापासून सुरू करू. तू किती पिक्चर बघितलेस थिएटरमध्ये जाऊन मराठी? सगळे. कुठले पाहिले? शेवटचा कुठला पाहिलास थिएटरमध्ये जाऊन? थिएटरमध्ये जाऊन आता ह्याच्या आधी जो रिलीज झाला होता तो दशावतार आत्ताच पाहिला. त्याच्या आधी जारण पाहिला, त्याच्यात मीच होतो. थिएटरमध्ये जाऊन पाहिला माझा असला तरी. प्रीमियर व्यतिरिक्त पण जाऊन आणि किती खूप पिक्चर लागले, 8-10 लागले त्यातले मला एक सांग, वर्षातून तू किती मराठी पिक्चर बघतोस? सर जवळपास 70 ते 80% पाहतो मी पिक्चर थिएटरमध्ये जाऊन. कारण माझ्या घरात TVच नाही आहे मुळात. नाही, मी पण थिएटरमध्ये जाऊन बघतो. मी तिकीट काढून थिएटरमध्ये जाऊन मराठी पिक्चर बघतो. तू किती पाहिले पिक्चर थिएटरमध्ये जाऊन? मी पण सर जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न पण प्रॉब्लेम हा आहे की आता मी तुम्हाला विचारतो, आय एम व्हेरी ग्रेटफुल की माझ्याकडे समोर 2 अशी माणसं बसली आहेत जी मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघतात. किती लोक बघतात? आपल्या फिल्म इंडस्ट्री निगडीत किती लोक बघतात? हे जे रडतात ना की अरे मराठी पिक्चरला कोणी येत नाही, त्याच लोकांना मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही किती बघता? मी बऱ्याच लोकांना विचारलं, म्हटलं तुला आज कुठलं पाहिलं रे? नाही रे, बऱ्याच दिवसात पाहिलं नाही. म्हटलं मग तू कसा कंप्लेंट करतोस? ते सगळंच इंटरलिंक्ड आहे सर. तेच म्हणतो ना मी. आपल्याला जो प्रॉब्लेम इज, आपल्याला व्हॉट वी नीड टू डू. किती लोक कलेक्टिव्हली येतात सपोर्ट करायला मराठी सिनेमाला, मला सांगतो. कोणीतरी मला सोशल मीडियावर दिसतो का सांगताना अरे मी हा पिक्चर बघितला, विदाऊट मी तुला रिक्वेस्ट करून करण्यात काहीच पॉईंट नसतो. आउट ऑफ द वे जाऊन, कारण ते बघतच नाहीत मेन. तर मला विचारायचं होतं की आपल्या बॉलिवूडमध्ये आपलं 3 खान आहे. म्हणजे आपले सलमान खान, भाईजान, 3 खान, शाहरुख खान. तर पण मराठीमध्ये 2 काही गरज नाही त्याची, काही गरज नाही. सगळे आता बसलेत ना घरी. त्याची काही आपल्याकडे ॲक्टर्स आहे ना, आपल्याकडे ॲक्टरची हे आहे. पण माझं ते म्हणणं रे की किती लोक स्वतःहून येतात. सर हे म्हणजे ऑडियन्सने प्रायोरिटाईज करून गेलं पाहिजे, हे तर आहेच. हे पण आत्ता आपल्या ऑडियन्सनी का प्रायोरिटाईज करावं? ते तर आहेच, पण इंडस्ट्रीचा भाग म्हणून आपण काय केलं पाहिजे फिल्म बघण्याव्यतिरिक्त? तुम्ही कलेक्टिव्हली, आम्ही मागे एक सजेशन दिलं पण कोणी काही सिरियसली घेतलं नाही. म्हटलं निदान लाईक माइंडेड पीपल एक ग्रुप बनवा. फालतू ग्रुप बनवता तुम्ही. आज कुठे बसले, आज मी इकडे येऊ का, आज मी तिकडे येऊ का, आज काय खाणार आहे, काय पिणार आहे, याचे ग्रुप आहेत. बेसिकली एक सिनेमाचा एक ग्रुप बनवा, जे फक्त प्रमोशनसाठी बनवा. राईट पीपल. आणि माझं म्हणणं आहे की एखादा पिक्चर तुम्हाला वाटलं की नाही बरा, अंदाज येतो ना आपल्याला, त्याचं प्रमोशन नका करू, त्याला काही डिमोशन पण नका करू त्याचं. पण बाकीच्या पिक्चरला का नाही कलेक्टिव्हली तुम्ही? आता सोशल मीडिया एवढा मोठा आहे तर प्रत्येकाचे काही फॉलोअर्स असतात, तर इट विल हेल्प. बट त्याचं
कधी कधी काय होतं की ते सोशल मीडियावर आपल्याला असं वाटत असतं, मी खूप एक लेमॅन म्हणून सांगतो की सोशल मीडियावर आपल्याला असं वाटत असतं की ही फिल्म चालते, कारण सगळीकडे मे बी आपल्याच त्या ऑल्गोरिदममध्ये, पण ते कन्व्हर्जन होत नाही. मग आपण कुठे कमी पडतो? नाही नाही, माझं म्हणणं आहे की पिक्चर चांगला असेल तर एव्हरीबडी शुड शाउट फ्रॉम द रूफटॉप्स की या पिक्चर बघायला. आणि सो दॅट काइंड ऑफ प्रमोशन इज रिक्वायर्ड. दुसरं काय होतं की तुमचे आज जर का 80 पिक्चरमधले 3 चालत असतील, 80 पिक्चरमधले समजा 10 चालले, इट इज अ बिग आहे. मी खोट म्हणजे तेलुगूमध्ये पण तेवढेच पर्सेंट चालतात, तामिळमध्ये पण तेवढेच चालतात. त्यांचे पण सगळे चालत नाहीत हां. आपल्याला वाटतं नाही 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 नाही, त्यांचे पण पडतात तिकडे. पण ही पर्सेंटेजच खूप मोठी झाली ना. समजा 10 चालले, तर 10 चालून काय होतं ह्या लोकांना कळत नाही. आपल्या इथे पिक्चरचे हिट सेलिब्रेट करण्यापेक्षा आपल्या इथे फ्लॉप सेलिब्रेट करतात, पडलाणारे पिक्चर. ह्याचं त्यांना एक आनंद असतो. माझं म्हणणं आहे की जितके जास्त पिक्चर चालतील तितका जास्त पैसा येईल इंडस्ट्रीत. आज काय झालं आहे, कोणी इन्व्हेस्टरच नाही आहे. कोण टाकेल पिक्चरमध्ये पैसे? जर का 80मध्ये 2 आणि 3च चाललं तर कोण टाकेल? ते कधी टाकतील? जेव्हा 8 पिक्चर हिट जातील. त्यामुळे प्रत्येकाला हे कळणं बहुत गरजेचं असतं की माझा नाही, माझ्याबरोबर अजून सगळ्यांचा पिक्चर जर का चालला तर सिनेमात पैसे येईल आणि त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. आणि तुम्ही जर का ते आपले बजेट्स वाढले तर आपण तो डब करू शकतो हिंदीत. बरं, नट म्हणशील तर आपले नट थिएटरचं बेसिक बॅकग्राऊंड असल्यामुळे आपले सगळे नट सरस आहेत. सगळे. कामाच्या बाबतीत कोणी कमी आहे का? तर नाही. दिसायला कोणी कमी आहे का? नाही. प्रॉब्लेम मग तो जर का रिषभ शेट्टी चालू शकतो, जर का तो धनुष चालू शकतो, धनुष कॉमन मॅन आहे. म्हणजे तसं म्हणशील तर तो असा स्टडबिंड नाही ना, तो कॉमन मॅन आहे आणि तो लोकांना आवडतोय की. तर आपले नट का नाही आवडणार? मला असं काय वाटतं सर की फिल्म्सची, मराठी चित्रपटांची क्वांटिटी वाढण्यापेक्षा त्यांचं जर बजेट वाढलं, 4 निर्माते एकत्र नाही, येऊन ते जर पण घडलं, कसं आहे, तुझं म्हणणं करेक्ट आहे. म्हणजे मी हे कारण तो प्रत्येक difference ठिकाणी जाणवतो. ओरडून ओरडून सांगतोय की मी एक सिम्पल लॉजिक सांगतो. आपल्याकडे हे 4 आणि 5 कोटीचे पिक्चर आहेत ना, जे पडतात. मी सांगतो 4 आणि 5 कोटीचा पिक्चर करा, त्याला 1.5 कोटी P&Aला खर्च करा. तर समजा 6 कोटीचा पिक्चर आहे. 6 कोटीचे समजा 50 पिक्चर आले, मग किती होतात? 150 कोटी. 150 कोटी त्या 50 पैकी 5 पण आपला कॉस्ट रिकवर करत नाहीत. त्यातले 40 पिक्चर तर ते टाकलेले पण नाही आहेत. मग असं जर की 5 कोटी लॉस आहे, कुठून तरी काहीतरी करून त्यांनी 1 कोटी कव्हर केले, 5 कोटी लॉस आहेत. 5 कोटी इंटू 40 200 कोटी होतात. 200 कोटी डाऊन द ड्रेन. त्याच्यावर हे जर का एकत्र आल्याने फंड बनवला, हा प्रत्येकजण 40 लोक त्यात पार्टनर आहेत आणि तुम्ही समजा एखाद्या पिक्चरला वाटलं 20 कोटी खर्च करा, तर जे पिक्चर होतील त्यातनं निदान 50% जरी रिकवर झाली तर 100 कोटी येतात ना. म्हणजे तुमचे जे सगळे जाण्यापेक्षा बरं त्यातला 1-2 पिक्चर हिट गेले ना तर तुमचे 200 कोटी सेफ होतात. पण हे कधीतरी कोणाच्या डोक्यात यावं की सगळ्यांनी एकत्र येऊन फंड करा. म्हणजे त्याच्यात म्हणजे मी उद्या केलं तर मलाच नाही डिरेक्ट करायचं, मला नागराजकडे जाईन, मी एखादा पिक्चर असलं दे रे माझ्या इथे ह्याच्यासाठी कर. मी आदित्य सरपोतरला सांगितलं पिक्चर कर. मी कळलं म्हणजे आपले जे आहेत ना, मी रितेश देशमुखला सांगितलं पिक्चर कर. आपल्याकडे फंड असलं तर आपल्याला माहिती आहे की हा पिक्चर आपण त्याला बजेट आपण देऊ शकतो आणि आपण हा ऑल ओव्हर इंडिया. पण हे बजेटचं फॅक्ट आहे ना, खूप वर्ष इग्नोर होतं असं मला वाटतं. की आत्ताच्या आत्ता तुम्ही पाहिलं की छावा आला, छावा कुणाला आवडला कुणाला नाही आवडला, पण त्याच्यात 10,000 सैनिक लढताना दिसतात. नाही ते आता नाही ते आता फार सोपं झालं आहे. काय झालं आहे विथ AI आणि हे सोपं. प्रॉब्लेम आहे की तुम्हाला त्याला खर्च लागतो ना. कोण करणार आहे का? म्हणजे बरं तसं म्हणशील तो ऑडियन्स नाही का महाराष्ट्रात? दणका ऑडियन्स आहे. दणका मराठी माणसाने ठरवलं ना तर सगळ्यांना घरी बसवतील.
मराठी प्रेक्षकांनी. आणि त्यांनी छावाला दिलं की भरभरून. छावाचा जो काही बिझनेस झाला 650 कोटी, त्यातले 400 कोटी महाराष्ट्राने दिले जवळजवळ. मग आपण त्यांना अट्रॅक्ट नाही करू शकत. करा, त्यांना दोष देऊ नका, प्रेक्षकांना कधीच दोष देऊ नका. त्यांना थिएटरला आणायला तुमच्याकडे काय आहे? तर मला एक विचार होतं, हिंदी वाले आपण करतो, तमिळवाले हिंदी जपतात, तेलुगुवाले हिंदी जपतात, तर तमिळवाले आपण मराठी आहे जपतात, आणि तमिळवाले त्याचं हिंदी जपतात, कन्नड त्याचं हिंदी जपतात, तर त्यांना आपण मराठी आहे जपतात. करू आपण हळूहळू. तसं मग तेच म्हणतो, ते बजेट त्यांना. आपलं कसं आहे, डेव्हिड वर्सेस गोलायत झालं आहे ते. आणि आपल्या इथं कसं होतं की मी एक पिक्चर केला गेल्या वर्षी, जुनं फर्निचर. तर अजून एक जण आला, अरे सर एक ऐसा पिक्चर करेंगे की अच्छा स्टोरी आहे तुम्हाला पास. म्हटलं हो, एक नाही म्हटलं 10 स्टोरी आहेत माझ्याकडे. मग कोणी सांगतं ना, आपल्याकडे रायटर्स आपल्याला काही कमी नाहीत, इतके सुंदर रायटर्स आहेत आपल्याकडे. म्हटलं नाही म्हटलं बजेट आपले 3-4. म्हणजे ही मानसिकता आहे तुमची. तुम्ही सांगा की सिनेमा आहे का, त्या सिनेमाला कदाचित 4-5 लागत असतील किंवा 40-50 लागत असेल. पण तुम्ही ज्यावेळेला त्या मानसिकतेनेच येता ना की 4-5 कोटीचा आपल्याला पिक्चर करायचा आहे, त्यावेळेला मग त्याच्यात आपण एखादी गोष्ट बसवायचा प्रयत्न करतो. ज्याचं कदाचित बजेट 15 कोटी असेल, ते आपण ती 4-5 मध्ये बसवायचं बघतो. ते दिसतं ना रे. बाकी सगळ्यांचा आव आणू शकशील रे, पैशाचा कसा आणशील? तर मला अजून विचारते की आपण मराठी ॲक्टर म्हणजे जिथे ते पडलोय माळू जिथे, मग आपण हिंदीवाले मराठी आपण हिंदी करतो, हिंदी आपण मराठी आणतो. माधुरी दीक्षितने मराठी पिक्चर करावा केला की तिने. तिने ठेवा अजून मला मराठी नाही, असं काही नसतं रे. त्या आता ते सांगतो ना की हा आता तो काळ गेला की एक काय म्हणतात त्याला, नाववाला कोणतरी मराठी, असं काही नसतं. माधुरी दीक्षितने केला कुठला तो बकेट लिस्ट, त्याला काही लोक गेले नाहीत. चांगल्या सिनेमाला आजचा काळ असा आहे ना की चांगल्या सिनेमाला लोक येतात. सिनेमा चांगले करा. आपल्याकडे चांगले नट आहेत मराठीच्या. मला माज आहे की माझ्या मराठीकडे लिखाणाची ताकद आहे, ॲक्टरची ताकद आहे. आपण फक्त जर असं काय म्हणतात त्याला डेअरिंग करून जे, आणि त्याला सोल्युशन तेच आहे. म्हणजे समजा मला 20 प्रोड्युसर आले, मला म्हणाले ना की आपण एकत्र करू पिक्चर, मी त्यांना गॅरंटी देऊ शकतो की तुमचे पैसे जाणार नाहीत, जे तुमचे शून्य जातात ना. आज माझ्याकडे 20 जण 5-5 कोटी 6-6 कोटी घेऊन आले तर 120 कोटी होतात. मी किमान एक 20चा असा करून एक 7 पिक्चर तरी करू शकतो, त्यातले 2 चालले ना ते सगळे पैसे रिकवर होतात. सिम्पल गणित आहे ते. कारण मग तुम्ही डब कराल ना, मग तुम्हाला ऑल इंडिया बिझनेस मिळेल. आज KGF 2नी 1200 कोटीचा बिझनेस केला आहे. त्यांनी करताना विचार केला नाही ना की आपला किती चालेल कन्नडामध्ये. तो असं सुटलात ना पिक्चर. आज कंटारांनी जवळजवळ 600 कोटीचा बिझनेसच्या वरती गेला आहे 12 दिवसात, विच इज फिनॉमिनल. मी ते म्हणतो. बरं, म्हणजे मी सांगतो ना, मराठीकडे सगळं आहे. आपल्याकडे साहित्य आहे, आपल्याकडे गोष्टी आहेत, आपल्याकडे फक्त एक युनिटी पाहिजे. इन्व्हेस्ट करायला की चला आपण पिक्चर करूया, आणि आपण ह्या देशात धिंगाणा घालू शकतो, परदेशात पण घालू शकतो. नमस्कार. पुन्हा वॅको सॅनिटीच्या वास्तव में ट्रुथ या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सिनेमा, मराठी सिनेमा आणि आज लागलेला. तर थोडं काय झालं आहे आता एक दशावतार नावाचा सिनेमा झाला. खूप एक कसा बूस्ट मिळाला. थोडा का होईना, पण मराठी सिनेमा थोडीशी कात टाकतो असं मला वाटतं की आता थांबायचं नाही, किंवा गुलकंद म्हणा, किंवा आता हा सिनेमा म्हणा, जारण म्हणा, कुठेतरी एक यायला लागलं आहे. कारण आपण वेगळे विषय करायचं धाडस कर. सर, मला फक्त असं एक विचारायचं आहे की आता जसं तुम्ही म्हणताय की हे 4 सिनेमांची नावं घेतली, याचा एक बज क्रिएट होतो आणि लोक खरंच जायला लागतात. पण बऱ्याच मराठी लोकांना, आपल्याला ज्यांना फिल्म बघायची असते, त्याचे शोज कमी असतात की त्याचे माउथ पब्लिसिटी होते. ती माउथ पब्लिसिटी पोहोचेपर्यंत माणूस ठरवतो की आता जायचं आहे, पण खूप कमी शोज असतात कम्पॅरेटिव्हली. कुठला सिनेमा बघितला असतो? असा कुठला सिनेमा बघितला असतो? माझा प्रॉब्लेम हा आहे रे की आता हे पण मराठीच सिनेमे आहेत ना. हे चालायला ह्यांना थिएटरच लागली ना, शोज लागले ना. असं तुम्हाला हे बघ,
थिएटर जो मालक आहे ना तो कोणाच्या बापाचा नाही आहे. तो कोणाच्या बापाचा नाही आहे. त्याला काय आहे, त्याला शेअरिंग आहे. जेवढी तिकीटं विकली जातात त्याचा शेअर मिळतो. भाडं नाही आहे तिथे. भाडं असतं तुम्हाला म्हणतं घ्या पाहिजे तुम्ही भाडे द्या. तुम्ही भाडं द्यायची तयारी आहे का? नाही. बेसिकली काय शेअरिंग आहे. म्हणजे जे त्याला तिकीटं विकली जातात त्याचा एक पर्सेंटेज तो ठेवतो आणि बाकी आपल्याला देतो. त्याला काहीही कोणाची पडलेली नाही की तो तिकडे हिंदी पिक्चर आहे, मराठी पिक्चर आहे, गुजराती आहे, तमिळ, तेलुगू काही पडलेलं नाही आहे. पिक्चर चालला तो तुम्हाला एक नाही म्हणजे पिक्चर चालला समजा. म्हणजे मी तुला एक दशावताराचं उदाहरण देतो. शुक्रवारी लागला, शनिवारी तो बस झाला, लगेच कळतं आपल्याला की हा पिक्चर धरला आहे. शुक्रवारी समजा एका थिएटरमध्ये त्याला 3 शो होते ना, तर रविवारपर्यंत त्याच्या तिकडे 10 शो झालेले. ते पटापटा लावतात, त्याच्याकडे शोज खूप आहेत. हल्ली पहिल्यासारखं नाही आहे की सिनेमे फार चालत नाही आहेत. त्यामुळे त्यांची पण ऑडिटोरियम ओस पडली आहेत. पण ते सगळ्यांना वाटून देतात. पण जो पिक्चर धरतो त्याला बसा शो देतात. त्यामुळे ना हे जे मिथ आहे ना, आपण पिक्चर चांगला असेल त्याचं काय मला सांग ना तू, तो का नाही देणार. पण जर का सिनेमाच्या त्या ऑडिटोरियममध्ये एकही प्रेक्षक नाही आहे किंवा 2 आणि 3 आहेत, त्याला ते नाही परवडत. त्या बेटरचं पगार नाही निघत त्यातनं, त्याची इलेक्ट्रिसिटी जाते. सुरुवात नीट झाली नाही, पाहिजे. असं फर्स्ट काही 3 नाही. डेज बघ आपण थिएटर देतो, लगेच कळतं शुक्रवारी का पिक्चर किती बस पकडलाय. हल्ली आधीसारखं पण राहिलेलं नाही आहे की तुम्ही होर्डिंग्स लावा किंवा हल्ली सगळे पिक्चर तुमच्या ट्रेलर आणि सोशल मीडियावर लोकांपर्यंत पोचतोय. कळलं. म्हणजे जर का दशावतार पोचला तर बाकीचं पिक्चर का नाही पोचत. त्यांनी काय कुठे होर्डिंग्स लावली आहेत का, त्यांनी काय कुठे काय वेगळी पब्लिसिटी केली का? नाही. तुमच्या ट्रेलरवरनं टीजरवरनं लोकांची एक बस तयार होते की बघायचं की नाही. तो शुक्रवारी लगेच कळतो, तो ट्रान्सलेट होतो शुक्रवारी. तो पिक्चर त्यांना कळलं थिएटरवाल्यांना, त्यांना वास येतो. ते पैसे कमायला बसले, ते कोणाच्या बापाचे नाही आहेत. ते फक्त इथे धंदा करायला बसलेले आहेत. ते तुम्हाला शनिवार रविवारी शो वाढवून देतातच. आता मी केला ना जुनं फर्निचर, मला काहीच प्रॉब्लेम नाही आला ना रे थिएटरचा. मी रडलो का कुठे थिएटर नाही मिळाले म्हणून मला, किंवा गुलकंद रडला का, किंवा आता थांबायचं नाही रडला का. आलेच नाही कोणी, तर ते करतात ना 3 दिवस बघतात ना कोणी येतंय की नाही. सो म्हणूनच पहिले 3 दिवस हे सिनेमासाठी जास्त महत्वाचे आहेत या स्क्रीन्सच्या. अंदाज येतो की लोकांचा फुटफॉल वाढायला लागला की ते ठेवतात. त्यामुळे प्रायोरिटीने पहिले बघितला पाहिजे सो दॅट तो बज क्रिएट होईल आणि त्याचे शोज तुमचा वाढतील. पिक्चरमध्ये तेवढं दम पाहिजे. चांगला पिक्चर, चांगला कंटेंटवाला पिक्चर हा 90% ऑफ द टाईम चालतो. 10% असे आहेत की चांगला पिक्चर असूनही लोकांना कळेपर्यंत पिक्चर थिएटरमधनं गेलेला असतो. पण तो थिएटरवाला तरी किती दिवस ठेवेल? तो 1 आठवडा ठेवेल, नंतर तो म्हणेल का की अरे नाही रे अजून बज होईल. नाही ना. कळलं. तर ते पण पिक्चर चांगला असेल ना तर म्हणतो ना 90% ऑफ द टाइम्स तो शनिवार रविवारमध्ये कळतो चांगला आहे आणि मग लोकांना तुम्हाला थिएटर मिळतात. तो ते एक मिथ आहे. कळलं. मग तुम्हाला सगळे शो म्हणजे 15 शो बघितलेत मी दशावतारचे एका थिएटरमध्ये. कारण त्यांना काही फरक पडत नाही. त्यात दिलीप प्रभावळकर आहे का, शाहरुख खान आहे का, व्यंकटेश आहे का, कोण अल्लू अर्जुन आहे, त्यांना काहीही फरक पडत नाही. तर मग OTT पण तयार आहे, OTT प्लॅटफॉर्म तयार आहेत. OTT ते पण तिकडे धंदा करायलाच बसलेत ना. पण मग तिथे आपले मराठी सिनेमे कम्पॅरेटिव्हली इतर रिजनल सिनेमांपेक्षा कमी का बरं दिसतात असं वाटतं? का म्हणजे परत तेच ते गणित आहे ना त्यांचं की डिमांड वैसे सप्लाय. म्हणजे माझं म्हणणं तेच आहे की मी जे म्हणतो ना की कोणतरी एक माणूस किंवा एक 40 लोक एकत्र येऊन त्यांनी ठरवलं की आपल्याला मराठी सिनेमा करायचा आहे आणि तो मोठा करायचा आहे. म्हणजे फार पण नाही. जे तुम्ही वाया घालवलेत ना असे 5-5 कोटी, तेच की तुमची सिक्युरिटी येते. मी गॅरंटी देऊन सांगतो, माझ्याकडे 40 लोक आले ना 5-5 कोटी टाकणारे, मी त्यांना एक 5 वर्षानंतर चेक देऊ शकतो, हे तुमची मुद्दल तुम्हाला आहे परत, आणि नंतर प्रॉफिट
तो 5 कोटी असेल, 10 कोटी असेल का 50 कोटी असेल, तुमची गॅरंटी एक आहे की तुमचे 5 वर्षांना मी तुम्हाला 5 कोटीचा चेक देतो. हा बस जर का तयार झाला, पिक्चर चालायला लागले, सी इट इज ऑल इंटर रिलेटेड, एकमेकाची एका हातात हातात आहेत ते. पिक्चर चालायला लागले, मग काही लोक अजूनही आहेत हिंदी पण पिक्चर चालायला लागले की अरे ये OTT पे कभी आएगा, ते पण थिएटरमध्ये जाणारे नाहीत, पण ते मराठी पिक्चरच्या बाबतीत म्हणायला पाहिजे की हे OTT पे कब आएगा. आणि मराठी जर का आणि आपण हिंदी डब करून रिलीज केला तो 100% येतील. हे कोणाच बरं सांगतो मी, हे धंदा करायला बसलेत कोण तो नेटफ्लिक्सवाला, त्याला का पुळका असावा, तो बसलाय जितना डिमांड आहे तुझ्या घरी येईल, पाय चाटत तुझ्या घरी येतील. पण ते काय येतील तर त्यांना तिकडे कळलं पाहिजे की आईला ह्याच्या मराठी पिक्चरचं हे आहे काय डिमांड आहे. आपले खरंच सांगतो मी, आपले सब्जेक्ट एवढे गोड आहेत, ते जर का हिंदीत पण असेल ना, आज ते मल्याळम सिनेमा केवढा चालतो माहिती आहे का तुला, OTTवर खूप चालतो, तेलुगू तमिळ, कारण बघतात ना लोक. हे आपलं नुकसान करून घेणार आहेत का नेटफ्लिक्सवाले किंवा ॲमेझॉनवाले? नाही, त्यांना कळलं की दर इज अ डिमांड, ते धावत होतील. माझा नटसम्राट आता किती कंटिन्युअस तो झाला, 5 वर्ष संपली की कोण ना कोणतरी घेतोच आहे की. सो हे सगळं जर इंटरलिंक्ड आहे तर फर्स्ट स्टेप कोणी घेतली पाहिजे याच्यात? हे सगळं जर इंटरलिंक्ड आहेत की ऑडियन्सने सिनेमा बघितला पाहिजे, क्रिएटर्सने चांगला या केला, सगळ्या ह्याच्यात ना ऑडियन्सला तुम्ही गृहीत धरू नका. तो ऑडियन्स ट्रेलर बघून त्याला कळत असतं की आपल्याला काय बघायचं, त्याची प्रायोरिटीज त्याने ठरवले असतात. पण त्याला आणायला तुम्ही त्याला काय म्हणजे तुम्ही कसं आहे माहिती आहे ना, तुम्ही माणसाला घरी जेवायला बोललं, मी एक एक्झाम्पल देतो, ओके आहे का ढोबळ एक्झाम्पल आहे मला माहीत नाही. तुम्ही एखाद्या माणसाला घरी जेवायला बोललं आणि तो आला आणि मग तुम्ही त्याला काही एक भाकरी आणि एक चटणी दिलीत, तर तो बरं तुम्ही त्याला एक चांगलं जेवण दिलं, मी तर म्हणत नाही पण चांगलं, तर तो येईल की परत जेवायला. प्रॉब्लेम आहे की तुम्ही काय सिनेमे करता आणि ते एक पॅकेजिंग असं, पॅकेजिंग होल पॅकेजिंग, ते पॅकेजिंग पण तेवढंच महत्त्वाचं असतं. कळलं म्हणजे तुमची लोकेशन्स काय, त्याचा स्केल काय, कारण तुमची कॉम्पिटिशन डायरेक्ट आहे ना. आज लोक OTT चॅनल्सवर किंवा सॅटेलाईटवर पिक्चर बघत असतात, तर त्याच डोळ्यांनी ते एक 200 कोटीचा पिक्चर पण बघत असतात आणि आपले 5 कोटीचे पण पिक्चर बघत असतात. तर त्या 5 कोटीच्या पिक्चरमध्ये पण अट्रॅक्ट करायची ताकद आहे का असे पिक्चर बघा. तुम्ही एक 20 कोटी लागणारा पिक्चर तुम्ही 5 कोटीत बसवता, मग होत नाही तर तुम्ही ते मग प्रेक्षक येतात रे. परत प्रेक्षकांना काहीतरी चांगलं बघायचं असतं की नाही, नाटकाला येतात की. म्हणजे मराठी प्रेक्षकांना तुम्ही दोष देतच नाही, ते नाटकाला येतात की चोख, आणि तिकीट किती असतं 500 रुपये. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की मराठी प्रेक्षक खर्च करत नाही, म्हणजे करतात, तुम्ही त्यांना द्या. बरं, महाराष्ट्र मंडी आहे, एवढा धंदा आहे महाराष्ट्रात सिनेमाला. मग हिंदी पिक्चरचा धंदा कोण करतो? मराठीत माणूस आहे ना. मग ते मराठी पिक्चर का नाही यार, जर का तुम्ही हिंदीला थोतरीत मारेल असा पिक्चर करा तर ते तेवढंच प्रेम देतील. मग ते गुजरातमधला गुजराती माणूस पण तेवढंच प्रेम देईल, UP मधला नॉर्थ इंडिया पण तेवढाच प्रेम देईल की आपली ताकद आहे. जसं आज तो कुठला एक पिक्चर आलेला तो आता, ह्यानी तो 2दा बघितलेला, आमच्या एक सूरजनी एका दिवसात 2दा बघितला, पुष्पा 2. तो असा धिंगाणा चालला त्या बिहारमध्ये. कोण कुठला अल्लू अर्जुन आहे ना, त्यांनी ताकद त्याची. ही ताकद आपल्यात आहे, मी म्हणतो ही मराठी माणसामध्ये आहे, मराठी सब्जेक्ट्समध्ये आहे, मराठी ॲक्टर्समध्ये आहे. इन शॉर्ट आपले बजेट्स वाढले पाहिजे, ती बजेट्स वाढून कलेक्टिव्हली इकडे आपण राईट. म्हणजे डंके की चोट पे सांगतो मी तुला, मराठी सिनेमा कुठल्या कुठे जाईल, कुठल्या कुठे. माझं म्हणणं आहे तेव्हा तर आत्ता म्हणजे आता मी तापा होतो मी व्हायची ती बॉटपाची कोणतं पण आहे काय? बॉट ऑफिसवर कोणती जाऊया, बॉट ऑफिसवर कोणती येईल आणि आत्ता वेळेचं ते दत्तावता आता माझा तर देवाची कोणती मूवी होती ती ते बॉट ऑफिसवर मॅच फिल्म काय आलं? बॉट ऑफिसवर कोणती आहे ना
काही चालतं बरंच काही सी मी म्हणतो ना ते जे ज्या हिशोबाने चालायला पाहिजे तेवढे नाही चालत आहेत. म्हणजे आज 11-12 कोटी करता एक माझा जुनं फर्निचरने मला चांगले पैसे मिळवून दिले की अजून एक पिक्चर आला त्यावेळेला ही मुक्ता बर्वेचा आणि नाच ग घुमा आलेला. पण ते नाही त्यात ते तोडून ते सिलिंग तोडून छपरात गेलेले पिक्चर पाहिजे. म्हणजे कन्नडा पिक्चरकडे लोकांचं लक्ष कधी गेलं ज्यावेळेला KGF आला. अरे इथे पण होऊ शकतो. मग त्या KGF वाल्याला कॉन्फिडन्स आला, त्यांनी पैसे टाकले KGF 2 मध्ये. ते एवढे कमवून दिले की त्यांनी कंटाळा 2 मध्ये आता म्हणजे तो केवढा बजेट आहे पिक्चरचं या. म्हणजे त्यांनी तेवढी मेहनतीने केलं आहे, वाद नाही. पण तसाच कोणतरी एक देव माणूस आपल्याला मराठीसाठी मिळू दे. टेक्निकली आपण कुठेच कमी पडणार नाही. आपण चोपून मी सांगतो ना डंके की चोट पे. आज मला तो एक पिक्चर माझा पाटण्यामध्ये धुमाकूळ घालणारा पिक्चर पाहिजे माझा एक मराठी नटाला घेऊन. म्हणजे कोणी आपल्या मराठी नट घे कोणी त्यांनी जाऊन तिकडे म्हणजे तुझा एक पिक्चर लागला आहे पाटण्यात आणि तो धुमाकूळ चाललं हे मला पिक्चर सहज शक्य आहे बघणं. कारण आपल्याकडे टॅलेंटची कमी नाही. प्रॉब्लेम तो आहे. झीचं आणि माझं नाही असोसिएशन खूप जुनं आहे. म्हणजे मी दे धक्का केला तेव्हापासून माझं झीचं असोसिएशन आहे. आणि खऱ्या अर्थानं ना मराठी सिनेमाने एक लीप घेतली ना थोडी. ही खूप वर्ष आधी आपले पिक्चर लागायचे चालायचे. परत मी म्हणतो त्यावेळेला माध्यमं कमी होती, त्यावेळेला थिएटर्स कमी होती, त्यावेळेला शोज कमी होते, OTT नव्हतं, चालत होते. पण खऱ्या अर्थाने त्याला कोणीतरी असं प्रोफेशनली कोणी रिलीज केला असेल तर झीने 3.5 नावाचा एक पिक्चर रिलीज केला. तर त्याच्यानंतर मग मला एवढं ते इम्प्रेस झालो की मी दे धक्का मी बनवलं त्यापेक्षा कमी पैशात विकलं झीला. बिकॉज मला त्यांचं मार्केटिंग हवं होतं. ही गोष्ट वेगळी की त्यांनी पिक्चर रिलीज झाल्याच्या तिसऱ्या दिवशी मला एक चेक आणून दिला ज्याच्यामुळे मला म्हणजे माझं कॉस्ट पण कव्हर झाली आणि मला प्रॉफिट पण मिळालं, जे त्यांचा मोठेपणा आहे. पण त्यांना मार्केटिंग हे जमतं. त्यांची स्वतःची डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे. आज मराठी सिनेमाला अशी आणि कॉर्पोरेट कंपनी जी मराठी सिनेमा मार्केट करते प्रॉपर. आता आपल्याकडे डिस्ट्रीब्युशनचं काय कोण तो डिस्ट्रीब्युटर कसे म्हणजे काय म्हणतात त्याला पावसाळ्यात त्या कुठल्या छत्र्या उगवतात कुत्र्याच्या छत्र्या जसे आहेत ते कोण आहे त्यांचं काय आहे त्यांचं स्ट्रॅटेजी काय आहे काही माहिती नाही. आपल्याला एक प्रोफेशनलिझम आणणं खूप गरजेचं असतं. आणि मला वाटतं की ते झीनी ह्यावर्षी म्हणजे आय एम सो होपफुल की हे झीला मोर पॉवर टू झी ते अजून पिक्चर चांगल्या प्रकारे मार्केट करू शकतील. म्हणजे आज थांबायचं नाही तर त्यांनी मार्केटिंग केलं ब्रिलियंट केलं, दशावतारचं ब्रिलियंट केलं. आणि तसं आपण सेल्फिश असायला पाहिजे ना की आपल्याही पिक्चरचं मार्केटिंग होऊ दे की. आणि आपल्याला माहिती आहे की दे आर अकाउंटेबल. कॉर्पोरेट असल्यामुळे आज आपल्याला काय बिझनेस झाला काय नाही हे रेग्युलर आपल्याला माहिती असतं स्वतःची डिस्ट्रीब्युशन नेटवर्क असल्यामुळे. त्यामुळे आणि इट इज डुईंग अ गुड थिंग. आज मराठी सिनेमासाठी इट्स अ बिग थिंग. आणि उद्या एक 100 कोटीचा पिक्चर आला समजा तर 200 कोटीचा पिक्चर आला समजा मराठीत तर झी कॅन बिकम अ फ्रंट रनर. मग ते बघून कोणतरी अजून एक कंपनी येऊ शकते रे. जेवढी लोक जास्त मराठी सिनेमामध्ये इंटरेस्ट दाखवतात ना कॉर्पोरेट्स तेवढा मराठी सिनेमा मोठा होईल. आज त्यांच्याकडे ती पॉवर आहे ना कॉर्पोरेटची जी पॉवर असते ती त्यांच्याकडे आहे विच इज व्हेरी व्हेरी हेल्पफुल फॉर मराठी सिनेमा. तू हा पिक्चर मला सांग आपला पिक्चर लागतोय पुन्हा शिवाजीराजे भोसले. तू किती जणांना सांगणार आहेस घेऊन बघायला ये म्हणून पिक्चर? सगळ्यांना. सगळ्यांना नाही. काय असतं ना मला एक दुसरं एक गणित सांगतो त्यातलं मार्केटिंगचं. शक्य झालं तर म्हणजे ते अशक्य आहे म्हणजे खूप सुंदर गणित आहे ते की मी आज तुला सांगितलं पिक्चर बघ तुला आणि त्रिशाला. तू पुढे 2 जणांना सांगायचं, त्रिशाने पुढे 2 जणांना सांगायचं आणि त्यांना पण हेच सांगायचं की तुम्ही 2 जणांना सांगा. कळलं? म्हणजे मी आज समजा विक्रमला आणि तुला सांगितलं, विक्रमने त्याच्या 2 मित्रांना सांगितलं की तुम्ही पिक्चर बघा आणि तुम्ही पुढे 31 दिवस ही समजा सायकल चालली. 31 दिवस पर्यंत हे 2 असं
तर पिक्चरचा बिझनेस किती होईल. असं धर की 200 रुपयाचं तिकीट, 200 रुपयाचं तिकीट म्हणजे मी 1 तारखेला मी ह्याला सांगितलं तू पिक्चर बघा. 2 तारखेला 2 जणांनी पाठवलं एखाद्याला. 2 तारखेला तू 2 त्यांना सांगितलं पुढे 2. असं 31 दिवस झालं, 31 डेज. 200 रुपये पर तिकीट, तर पिक्चरचा बिझनेस किती होईल. किती साधारण साधारण एका महिन्यात त्या पिक्चरचा बिझनेस 400-500 कोटी होईल. किती घरी जाऊन गणित कर. मी पहिले 1 तारखेला 1 जणांनी पाहिला पिक्चर, 2 तारखेला 2 जणांनी, 3 तारखेला 4 जणांनी, 4 तारखेला 8 जणांनी, 5 तारखेला 16 जणांनी, 6 तारखेला 32 जणांनी, 7 तारखेला 64 जणांनी, 8 तारखेला 128 जण आहे. असं करत जा गणित. आणि मग ते नंबर्स टोटल कर किती जणांनी पिक्चर पाहिला. कमीत कमी 2,08,00,000 लोक पिक्चर बघतात. अरे बापरे. बरं, 1 दिवस अजून राहिला तर 800 कोटी, 4 कोटी होतं ना स्ट्रेट. आता तो सिल्वर जुबली करण्याचा काळच नाही राहिला. नाही, पण ते शक्यच नाही ना ते. तर तुम्हाला माहिती पण नाही तो काळ. त्यामुळे आमचं कसं आहे की आम्ही तोही काळ बघितला आहे आज एक. आणि मी आज लोकांशी बोलतो ना, तर मला असं वाटतं रे ह्यांना कसं कळत नाही. मी त्यांना म्हणतो रे काय पिक्चर होता शोले बिले, मग ते असे बघतात मॅडम. म्हणतो तू शोले माहीत नाही. पण नंतर लक्षात येतं शोले रिलीज होऊन 50 वर्ष झाली आहेत. म्हणजे जवळजवळ 3 पिढ्यांनी पाहिलेलं नाही पिक्चरमधल्या. हे आम्हाला विसर पडतो, कारण आम्ही त्या काळापासून आलेलो आहोत. बेसिकली काय होतं, त्यावेळेला पिक्चर लागायचे असे. म्हणजे जी थिएटर होती मुंबईत, ती मला माहिती पण आहे, त्या नावाने माहिती आहेत मला. त्याचं कसं असायचं, एक मेन थिएटर असायचं. ते टाऊनलाच असायचं मेन थिएटर. म्हणजे मेट्रो होतं, नॉवेल्टी होतं, मिनर्वा होतं, इरॉस होतं. इरॉस मेन नव्हतं. इरॉस, स्टर्लिंग, रिगल ही प्रिडॉमिनेटली इंग्लिश पिक्चर लावणारी थिएटर होती. तिकडे मला हिंदी फार लागायचे कधी लागले तर, पण मेजरली तिकडे इंग्लिश पिक्चर लागायचे. इरॉस, स्टर्लिंग, न्यू एम्पायर, रिगल ही इंग्लिश थिएटर. स्ट्रँड नावाचं एक थिएटर होतं कुलाब्याला. मग इकडे जी थिएटर व्हायची ना, जी गिरगावात म्हणजे कचऱ्यासारखी थिएटर होती. लाईनीत तिकडे एक नाज, इम्पिरियल आणि स्वस्तिक, नाही ही ती 3 थिएटर तिकडे. मग इथे मिनर्वा, अप्सरा, नॉवेल्टी, मराठा मंदिर. मग तिकडे सुपर खाली म्हणजे ती जराशी सुपर तिची थिएटर होती. हे मेन थिएटर तिकडे असायचं. आणि मग बाकीची इथे थोडी. तर तिकडे म्हणजे मोठा पिक्चर लागला ना, तर तो मुंबईत ठाणे पण नाही, पण ठाण्यात पण फार थिएटर नव्हतीच. मुंबईत साधारण एक 22-23 थिएटरला लागला तो मोठा पिक्चर. 22-23 थिएटरला 3 किंवा 4 शो. म्हणजे एका दिवशी साधारण समजा 3 शो पकड ॲव्हरेज. 25 ना 3 म्हणजे 75 सांगायचे. 90 शो पर डे लागायचे. एका दिवसाला 90 शो. आठवड्याला 9-7 60 म्हणजे 630 शो झालं. मग नंतर पुढे कमी होत जायचे ना थिएटर्स. मग ते मेन थिएटर राहायचं. मेन थिएटरचं 25-25 आठवडे चालायचं 2 दिवस. मग 3-4 थिएटरमध्ये लागला म्हणजे ह्यूज हिट तो. अरे पण हे जे 25 आठवड्यात लागतात ना शो जेवढे, ते 3 दिवसात लागतात आज. त्यामुळे तो जमानाच तू विसरूनच जा आता. आता सिल्वर जुबली, गोल्डन जुबली, हा म्हणजे माझा आई हा पिक्चर गोल्डन जुबली झाला रे पुण्यात. 50 आठवडे चालू होता. म्हणजे इट इज, आता विचार पण नाही करू शकत थिएटर 50 1 वर्ष जवळ. तर आता ते नाही रे, गेलं सगळं ते आता. निगेटिव्ह. बरं आता पिक्चर कसं त्यावेळेला म्हणजे मजाच. मी आई केलेला पिक्चर ना, तो एक प्रिंट करायला 35,000 रुपये खर्च यायचा, विच वॉज बिग.
मग तुम्ही किती प्रिंट कराल पिक्चर लावायचं म्हटल्यावर? तर माझ्या मुंबईत माझ्या 3 होत्या प्रिंट. मग त्या 3 प्रिंट साधारण एक 6 थिएटरमध्ये फिरायची. मग टाईम पण तसा केला असायचा की इथे हा 9:15 आहे, तो दुसरा पिक्चर 9:30ला. मग इकडची पहिली रीळ गेली की इकडे पळा. रनर असायचे, रनर रीळ घेऊन जायला. आता डिजिटली म्हणजे काय, तुम्ही किती एक बटन दाबलं की कुठे जाता ना. हे एवढे डबे घेऊन लोक ठेवलेली असायची. मी समजा मी असा विचार करत, तो समजा भारत माताला शो झाला सुरू 9चा, तर जय हिंदला 9:15 असायचा. मग इथून झाला की तो पळवायचे तिकडे, असे डबे पळवायचे. चित्रा असे ना. हो, एका वेळेला हे सांगतो ना, 4 प्रिंट काढलेत मी. ते आम्ही जवळजवळ फिरवायचे 8-9 सगळीकडे. थिएटरला फिरवायचो एका वेळेला. आणि सगळीकडे रिलीज नाही. मी आई नावाचा माझा पिक्चर रिलीज केला मुंबई आणि पुणे. पुण्यात तो निघेत ना बाहेर थिएटरमधनं. मग मुंबईची एखादी प्रिंट मोकळी झाली, मग मी साताऱ्याला गेला. साताऱ्याची प्रिंट रिलीज म्हणजे अजून एक पुण्याची रिलीज झाली, मग मी सोलापूरला गेला. असं करत करत म्हणजे टोटल 4 प्रिंट काढल्या, नाही, माझ्या आईच्या जवळ सहायक होत्या. पण त्याच फिरवायच्या सगळ्या. हिंदीवाले एकत्र लावायचे, मराठीला परवडायचंच नाही. बरं, त्यावेळेला पायरसी नाही. बघतील कशावर पिक्चर? व्हॉट डेज दोर, ब्युटिफुल डेज. म्हणजे मला कधी कधी तेच वाटतं, आय एम सो लकी की मी सगळंच बघितलं ना रे. म्हणजे तिथपासून आज डिजिटलपर्यंत सगळं बघितलं आहे मी. पण काय काळ होता रे तो, काय काळ होता. झाला मजा आली. तर मला विचारत होतं ते आपण मराठी बात करत होतो, पण मग देशाच्या बाहेर काय देशाच्या बाहेर मूवी देशाबाहेर तेवढा ऑडियन्स नाही ना. म्हणजे कसं आहे की तू म्हणतो ना की मला ना मला एक कुठेतरी एखाद्या ठिकाणी ना मला एका ह्या गावात जेवण द्यायचं आहे, तर तिकडे का नाही जेवण, तिकडे माणसंच नाही, तर काय पॉईंट आहे तिकडे जेवण घेऊन जाऊन ना. तसं आहे ते, तिकडे बाहेर येत नाहीत ना मराठी लोक. म्हणजे तेवढं नाही होत आता. म्हणजे हा तो दशावतार मी बराच रिलीज केला आता अमेरिकेत तिथे. पण ते जे तुम्ही हिंदीचं असतं किंवा तमिळ तेलुगूचं असतं ना, तो येऊ शकतो. परत सांगतो मी, तो येऊ शकतो. म्हणजे तसं तो तिकडे रिलीज होतो ना अमेरिकेत, किंवा म्हणजे बंपर रिलीज होतं ते हिंदी, तसं येऊ शकतं. माझं म्हणणं आहे की आपल्यात तो कॉन्फिडन्स पाहिजे. आणि आपल्याला मी म्हणतो ना, मी एक ते ठरवलं आहे, एक गणित, एक 50 लोकांना मला कन्व्हिन्स करायचं की तुम्ही 5-5 कोटी टाका आणि मी तुम्हाला चेक देतो. 4 वर्षानंतर तुमचा 5 कोटीचा लॉस नाही तुम्हाला, पण प्रॉफिट इज लागला घोडा तर डरबीच. आता मला सांगा, तुम्ही ॲक्टर म्हणून ज्याला आता ना एक वेगळीच रड असते की एका आठवड्यात 2-2 मराठी पिक्चर रिलीज होतात, 3-3, म्हणजे जाम त्याच्यावरती चर्चा आणि एकत्र कशी होतात रिलीज. माझं म्हणणं आहे की तुम्ही त्याला पर्याय काही नाहीच आहे. वर्षात आठवडे 52 आठवड्यात तुम्ही पितृपक्षात मी रिलीज करणार नाही, परीक्षा म्हणून मी रिलीज करणार नाही, प्री दिवाळी रिलीज करणार नाही. असं करून तुम्हाला आठवडे 30च मिळतात रे. त्या 30 आठवड्यात पिक्चर जर का 60 येत असतील तर का नाही येणार 2-2? बरं आता काही तसा त्रास आहे का? खूप शोज आहेत ज्याच्यात ते ॲडजस्ट होऊ शकतात, चांगला चालेल. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही एका वेळेला किती पिक्चर करतो एका वेळेला? म्हणजे आता तू किती पिक्चर साईन केलेस तू? 3. म्हणजे ते वर्षात येणार 3. असे 10 ॲक्टर तर 30 झाले की इथेच. पोच दिवाळी आपला पिक्चर रिलीज होतोय. काय सांगशील तू लोकांना? मला असं वाटतं की ही फिल्म जी आहे ही प्रेक्षकांना, ही एक फिल्म आत्ता अशी असणार आहे की जिला आपल्याला प्रेक्षकांना आवाहन करायची गरज नाही लागणार आहे की तुम्ही थिएटरपर्यंत या. प्रेक्षक महाराष्ट्रातले ओरडून सांगणार सगळ्यांना की हा चित्रपट पहा. कारण एकतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपले महाराष्ट्राचं काय, भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज दिसणार आहे चित्रपटात. आणि जो आत्ताचा जाज्वल्य प्रश्न आहे, शेतकरी आत्महत्या आणि काय म्हणतो निसर्गाचा तर खेळ चालू आहे, पण तो प्रश्न त्यांना कायम भोगावा लागतो. आपल्याला मुंबईत राहताना, पुण्यात राहताना, नाशिकमध्ये राहताना, जिथे शहरात राहतो ना, ते खरंच नाही जाणवत. आपला चौकातला एक आमच्या ओबेरॉय मॉलच्या इथं थोडं पाणी साचलं की ट्रॅफिकवाल्यांना फोन करतो आपण, ते तुंबलेलं काढा. त्यांची आयुष्य तुंबली आहेत.
तर ती मोकळं करण्याचा हा एक मार्ग आहे असं मला वाटतं. तर मला काय म्हणणं आहे की आपण जर ॲक्टर तर आपण 80 रुपये आपण जर त्याचे आपण देऊ की आपण आपलं पिक्चर चाललं ना खूप तर आपण आपल्या पिक्चरमधनं पण देऊ. म्हणजे मला असं मी ह्या पिक्चर थ्रू मला एक आव्हान करायचं आहे सगळ्यांना की काही जात नाही रे, की एक थोडासा थॉट ठेवा, थोडासा खिशात हात घाला. मी म्हणतो की एका माणसाने काही होणार नाही. एक एक रुपया पण मला चालेल कोणी दिला तर त्या शेतकऱ्यासाठी एक रुपया इट मेक्स अ बिग डिफरन्स. मी मला काही नको करोडो रुपये आणि हे काही नको, एक रुपया. आणि तो मराठी माणसाला देण्याची दानत आहे. आणि तो पण त्यासाठी सर तशी ट्रस्टवर्दी संस्था हवी. आपण करू ना त्यांना तशी. द्यायचं. आपण पोचू ना. काय आहे ना आपलं काय असतं दरवेळेला आपण म्हणतो की सरकार काय करते. ठीक आहे, ते त्यांच्या पद्धतीने करते. आज त्यांना 10 प्रश्न आहेत की जे ॲड्रेस करायचे आहेत. आपण उठतो आणि दोष देतो, पण तरी कधीतरी आपण हाही विचार करायला पाहिजे की दे हॅव, जसं शेतकऱ्यांचं आहे तसं त्यांच्याकडे बाकी पण प्रश्न आहेत चिकार. शेतकरी हा मला वाटतं की सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पण ते बघू का, पण आपण दुसऱ्यांनी करण्याच्या आधी आपण काय करू शकतो हे बघू की पडताळून. तू काय सांगशील बाबा, काय यावं लोकांनी पिक्चरला, काय काय यावं? आपला जो सिनेमा आहे तो म्हणजे विषय गंभीर आहेच, तो महत्त्वाचा आहेच, पण जे आज आपण या पॉडकास्टमध्ये सगळं आपण जे बोललो त्यातले बरेच मुद्दे, जो बजेट आहे, एंटरटेनिंग व्हॅल्यू, ॲक्शन, मग त्याचं सादरीकरण, हे सगळं म्हणजे आपल्या सिनेमात आहे. आणि ह्या सगळ्या कारणांसाठी सुद्धा हा चित्रपट लोकांनी पाहिला पाहिजे. नाही, माझं म्हणणं आहे की काय आहे ना, हा पिक्चर मराठी माणूस हा ऑलवेज हृदय मोठं आहे त्याचं. मी काय म्हणजे ते पिक्चर बघितलं त्यांना कळेल की तो हा जो प्रश्न आहे ना, हा इतका गहन प्रश्न आहे ना की त्याच्याकडे बघणं आपल्याला खूप गरजेचं वाटतं. आणि मला वाटतं की तो पोचला ना तिथपर्यंत, तो मराठी माणूस खडबडून जागा होईल. आणि ह्या पिक्चरनी जर का मला ना 10 आत्महत्या वाचवता आल्या ना, तर मला वाटतं की माझं खूप मोठं काम झालेलं आहे. कारण सर मला असं वाटतं की आपण नुसते या सिनेमात प्रश्न नाही उभे केले तर आपण त्याला सोल्युशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तो सोल्युशन आपल्या हातात आहे. ह्या पिक्चरच्या पलीकडे जाऊन लोकांनी विचार करून जर का एकत्र येऊन असं ठरवलं ना की तो बळीराजा आहे ना, त्याला आपण ती सुरुवातीची ग्लोरी परत देऊया, तर ते देणं शक्य आहे. चला, मस्त आलं, मजा आली चर्चा करून आज. आणि काय नाही म्हणजे छान. आपण लोकांना हे पण सांगू की या पिक्चरला तुम्हाला आवडेल. आणि मराठी पिक्चरकडे बघण्याचं जरासं आपण प्रेक्षकांची कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी जर का सपोर्ट केला ना, तर आपण मराठी पिक्चरना असा दणक्यात लावून आणि सगळ्यांना तेवढी कॉम्पिटिशन देऊ. टफ. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचा चित्रपट पुन्हा शिवाजीराजे भोसले ह्याचा आमच्या कलाकारांनी आणि आमच्या दिग्दर्शकांनी केलेला पॉडकास्ट बघायला विसरू नका. वॅको सॅनिटी या यूट्यूब चॅनलवर लाईक लाईक जे आणि सबस्क्राईब. वॅको सॅनिटी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करायचं की नाही तुम्ही ठरवा. आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तर बिनधास्त डिसलाईक करा. आमचा हा पॉडकास्ट वास्तव में ट्रुथ बघा आणि आम्हाला कळवा कसा वाटतो तो. आणि असा म्हणजे कधी कधी आमचा पॉडकास्ट होतो म्हणजे ते विषय जसा असला तरच आम्ही करतो पॉडकास्ट. पण विल डू सम मोर इंटरेस्टिंग पॉडकास्ट येणार आहेत. लक्ष ठेवा. वॅको सॅनिटी हा चॅनल विसरू नका.
इन शॉर्ट आपले बजेट्स वाढले पाहिजे ती बजेट्स वाढून Collectively. इकडे आपण राईट. म्हणजे डंके की चोट पे सांगतो मी तुला, मराठी सिनेमा कुठल्या कुठे जाईल. ते पैसे कमवायला बसले ते कोणाच्या बापाचे नाही आहेत, ते फक्त इथे धंदा करायला बसलेले आहेत. असं तुम्हाला हे बघ, थिएटर जो मालक आहे ना तो कोणाच्या बापाचा नाही, तो कोणाच्या बापाचा नाही आहे. त्याला काय आहे, त्याला शेअरिंग आहे. जेवढी तिकीटं विकली जातात त्याचा शेअर मिळतो, भाडं नाही आहे तिथे. मला असं वाटतं की आता प्रॉब्लेम असा आलाय की आपल्याकडे म्हणजे मला असं वाटतं की आता आपला चित्रपटसुद्धा आपण डब करणं खूप गरजेचं आहे. तो बाहेरनं शेजाऱ्यांनी जर कौतुक केलं ना तर आपल्या घरात किंमत येते आपल्याला. सोशल मीडिया नव्हतं. आता आपलं ट्रेलर आलं की बरेच जण असे फिल्म मेकर बनतात आणि मग त्याच्या खाली त्यांचे सुरू होतं की शिवाजी महाराज असे नव्हतेच. अरे असे नव्हतेच म्हणजे तुम्ही होतात त्या काळी का आता ते घरी आलेले तुमच्या? शिवाजी महाराज असे चिडलेले नसायचे रे, तुम्हाला काय माहिती. बरं, तुम्ही तो एक 3 मिनिटाचा ट्रेलर बघा, त्याच्यावरनं तुम्ही फिल्म मेकर बनता. असे पिक्चर आधी येऊन गेलेत. हा पिक्चर त्या पिक्चरसारखा आहे, हा पिक्चर ह्या पिक्चरसारखा आहे, हा पिक्चर त्याचा पार्ट 2 नाही आहे ना. बघा आणि ठरा. बरं, काही आता एक नवीन व्यवसाय सुरू झाला आहे, मग तो हरकत नाही असायला की तो आज लोकांना त्याची सवय पण झाली की मग त्याचं ॲनालिसिस करतात त्या ट्रेलरचं. पण प्रॉब्लेम हा आहे की आता मी तुम्हाला विचारतो, आय एम व्हेरी ग्रेटफुल की माझ्याकडे समोर 2 अशी माणसं बसली आहेत जी मराठी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघतात. किती लोक बघतात? आपल्या फिल्म इंडस्ट्री निगडीत किती लोक बघतात? हे जे रडतात ना की अरे मराठी पिक्चरला कोणी येत नाही, त्याच लोकांना मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही किती बघता? मी बऱ्याच लोकांना विचारलं, म्हटलं तुला आज कुठलं पाहिलं रे? नाही रे, बऱ्याच दिवसात पाहिलं नाही. म्हटलं मग तू कसा कंप्लेंट करतोस? चांगल्या सिनेमाला, आजचा काळ असा आहे ना की चांगल्या सिनेमाला लोक येतात. सिनेमा चांगले करा. आपल्याकडे चांगले नट आहेत मराठीच्या. मला माज आहे की माझ्या मराठीकडे लिखाणाची ताकद आहे,